मुंबई गोवा महामार्गावर आहोत आणि कणकवलीजवळ हा खयचा गाव असा दानवली दानवली ना दानवलीजवळ हा अपघात झाला आहे. कधी झाला अपघात? 7:30 सकाळी. आज सकाळी 7:30 वाजता. कोण जखमी वगैरे झाला काय? जास्त नाही, किरकोळ जखमी. तुमचं नाव कसं? प्रशांत. ऐकच तुम्ही स्थानिक आणि म्हणजे एकाच गाडीचं झालो की अपघात एकाच गाडीचं झालो? हो. आता काही दवाखान्यात ॲडमिट असंच काय? नाही किरकोळ किरकोळ स्पीडमध्ये नव्हती ना काय? स्पीडमध्ये असल्यामुळे गेला. हो. आता आपण हा बघू शकता अशा प्रकारे अपघात झालेला आहे. ठाणा पासिंग आहे एमएच झुरूच्या. अशा प्रकारे हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि जानवली दळवीवाडी इथे हा स्टॉप आहे आणि इकडे कणकवलीच्या दिशेने जाताना हा अपघात झालेला आहे. पाहू शकता आपण हा इकडे जो मार्ग आहे तो कणकवलीला जातोय. मुंबई गोवा महामार्ग आहे हा. अशा प्रकारे साहित्य विखुरलेलं आहे. पण कट्टोकड आहे. थोडक्यात सुदैवाने हे वाचले आहेत. गाडीमध्ये जे होते ते सुदैवाने वाचलेले आहेत असं इथलं स्थानिकांनी सांगितलं. सकाळी 7:30 वाजता अपघात झाला आहे हा. नाव कसं तुमचं? गणेश शांताराम पवार. गणेश शांताराम पवार. कुठले तुम्ही? कुठले? फणसगाव. हा इथे अपघात नेमका कसा काय म्हणजे काय माहीत नाही. रात्री तो झोपेतच गेलेला आहे तो. हां त्याची त्याला असं डिवायडर जरा थोडा बाहेर असल्यामुळे त्याला असं वाटलं की हा रोडच असल्यामुळे तो बाहेर काढताना चढली गाडी त्याच्यावर. यापूर्वी असं काय झालेलं आहे? पुष्कळ इथे झालेलं आहे ॲक्सिडेंट. म्हणजे हा स्पॉटच ॲक्सिडेंट आहे. ॲक्सिडेंट स्पॉट आहे. स्पॉटच ॲक्सिडेंट आहे. ओके. हा स्पॉट पण गाडी गेलेली मोठी ट्रक काहीतरी होता. ट्रक होता. हा नाला आहे ना? नाला आहे ना खाली? हा नाला आहे खाली. ओके. ब्रिज आहे. ब्रिजच्या इथे खाली ब्रिज जानवली ब्रिज. बरोबर. ओके. आता इथे म्हणजे साधारण आता भरपूर अपघात झालेले आहेत. मग आता इथे उपाययोजना वगैरे काय करता येतील का तशा काही? इथे काय आता काय सांगू शकतो. रोड तर व्यवस्थित आहे. आता कसं इथे होतं ते ॲक्सिडेंट आता काय माहीत आम्हाला. कारण इथे हे आता काल परवा गोव्यामध्ये नितीन गडकरींनी सांगितले की जे आता महामार्गावरचे जे ब्लॅक स्पॉट आहेत, जे अपघात प्रवण जी क्षेत्र आहेत ती कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं योजलेलं आहे त्यांनी. इथे हे आता एकदम तीव्र वळण आहे ना, हे तीव्र वळण आहे. बरोबर. ते मग काय करता येईल त्याला असं काही? तुम्ही स्थानिक म्हणून तुमची वळण काढलं ना तर होऊ शकतं. कारण पुढे पण टर्निंग आहे. हा इकडे पुढे पण टर्न आहे. हो तीव्र वळण आहे पुढे पण. बरं यू टर्न आहे पूर्ण. ओके. तिकडची गाडी अजिबात दिसत नाही जाईपर्यंत. ओके. थँक्यू. तुम्ही एवढंच की हा टर्निंग काढला तर होऊ शकतं. हां म्हणजे तीव्र वळण कापलं गेलं पाहिजे. कापावं लागेल. ओके. नक्कीच तुमच्या सूचनांचा विचार करूया. आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा विषय पोहोचेलच. कारण पुष्कळ झालेले आहेत ॲक्सिडेंट. हो. साधारण अंदाजे किती झाले आहेत? साधारण 10-12 तरी झाली असते आतापर्यंत. 10-12 असतील झालेली असते. छोटी मोठी पण कोणी दक्षता घेतली नाही. दखल घेतली नाही दखल नाही. आपले येणार आता ती गाडी काढतील गॅरेजला नेऊन टाकतील. बाकी काहीच नाही. उपाय काय नाही. उपाययोजना नाही. बांधलेला आहे ब्रिजच्या पुढे लोखंडाचा दिसला तुम्हाला. हो. हा ना. तोच फक्त. हो. बाकी काही नाही. आतापर्यंत इथे अपघात होत आहेत आणि असेच होत राहिलेले आहेत. जीवितहानीचा मला काय अजून काय आलेला नाही. हो. हे पण आता जखमी झालेले आहेत फक्त. हो. मग ती गाडी बघा कुठे उडली आहे ती. हो. गाडी एकदम फार हे झालेली आहे. पण आज झोपेत गेलेला आहे. होय ना. बाकी विशेष काय. थँक्यू.
जाएंगे, ट्राई करेंगे, करते हैं बैक, ऐसा नहीं है। अपघात म्हणजे नेमकं काय आहे कसं? हे अपघाताचा मेन स्पॉट आहे. हां. इथे भरपूर अपघात होतात. हां, आता हा 4था अपघात आहे. चौथा अपघात हां. म्हणजे तुम्ही बघितलेला हो. म्हणजे सकाळी तुम्ही अपघातावेळी होता तुम्ही इकडे? आम्ही इथंच होतो. आमचं घर इथं बाजूलाच आहे. हां हां त्यामुळे आवाजाला आम्ही काय आले. हां. हे आता 1.5 महिन्यात हा 4था अपघात आहे. 1.5 महिन्यातला चौथा अपघात. अरे बापरे. सेम असंच ब्रिजवर चढून हां. अपघात झाला. मग असं उपाययोजना वगैरे काही केल्या आहेत की नाही काही? इथं मोठं हे आंदोलन वगैरे झालेलं. आमच्या वाडीतलंच एक गाडी उडून त्याला गेले. म्हणजे आंदोलन झालं होतं यापूर्वी? यापूर्वी झालं पण त्याचं अजून काहीच हे केलं नाही. म्हणजे आंदोलन म्हणजे की इथे कुठे केलं होतं? इथे केलं होतं की आणि हाच स्पॉट आहे. इथं म्हणजे 1.5 तास रस्ता रोको केले. हां, तुम्ही स्थानिकांनी रास्ता रोको केला होता. काय मागणी काय होती? मागणी म्हणजे आम्हाला ओव्हरब्रिज, हां परत ते रोडवर काहीतरी लॅम्बलर वगैरे, हां साईड पट्टी, हां. असं काहीच नाही. क्रॉसिंग करायला पण काही नाही तिथे. ओके ओके. त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन केलेलं इथे. हां. रस्ता रोको केलेला. 1.5 तास रस्ता रोको केलेला. हां हां. त्या ह्याच्यावर उलट पोलिसांनीच म्हणजे गुन्हा दाखल करून हे केलं. हां, तुमच्यावरच गुन्हा दाखल केला पोलिसांनी? ओके. आता हे 24 तारीखला त्याचं हे आहे कोर्टामध्ये. हां, सुनावणी आहे. म्हणजे तुमची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहे? झालेली नाही. म्हणजे हे जनहिताची मागणी होती? हो. म्हणजे आमच्या वाडीतून 3 जण एक्सपायर झाले. हां हां. याच्यात या ठिकाणी तिथून 1 किलोमीटरच्या आसपास तिने हे झालं. या 1 किलोमीटरच्या आसपास अपघात प्रवण क्षेत्र आहे? तिथं कायमच होतं ते. इथं काय होतं म्हणजे तुम्ही इथे स्थानिक आहात, तुम्हाला म्हणजे तुम्ही सकाळी आज हा अपघात प्रत्यक्ष म्हणजे घटनास्थळी होता तुम्ही इकडे? हो. म्हणजे आम्ही त्यांना बाहेर काढलं. 7-8 माणसं होती. तुम्ही स्वतः बाहेर काढलं? किती जण होते त्यामध्ये? 7 ते 8 माणसं होती. 7 ते 8 होती. कुठले होते ते? ते म्हणतात अरे निरोमारे. कुठे कुठे? निरोमारे. निरोमारे. मुंबईवरून आले ते. हां हां हां. ओके. तर एक तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? म्हणजे ह्या रोडचं जरा म्हणजे ओव्हरब्रिज किंवा पादचाऱ्यांना काहीतरी हे होईल किंवा पुढे शाळा आहे. ओके. त्या मुलांना जायला साईड पट्टी रॅलिंग टाकून द्यावं असं ओके मागणी आहे. ओके. हे तीव्र वळण आहे, अपघात प्रवण क्षेत्र हे कमी व्हावं, या अनुषंगाने उपाययोजना व्हाव्यात असं तुमची मागणी आहे. ओके. थँक्यू तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.